ओम श्री परमात्मने नमः। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूमा ते संगोस्तु कर्मणी। हा या अध्यायातील म्हणजे दुसऱ्या अध्यायातील महत्त्वाचा श्लोक आहे। नियत कर्म 3 प्रकारे केले जाते, नित्य, नैमित्तिक आणि सकाम। नित्य कर्म हे आपले कर्तव्य आहे। नित्य कर्मात स्नान, संध्या, देवपूजा, जप इत्यादी येतात। अंतःकरण शुद्धीसाठी हे आवश्यकच आहे। आपण ज्या वर्णात जन्म घेतला आहे त्यानुसार हे कर्म केले पाहिजे। नैमित्तिक आणि सकाम हे कर्म पुण्यफलाची प्राप्ती करून देणारे आहे, परंतु हे कर्म सर्व नियमांचे काटेकोर पालन करून पूर्ण केले तरच त्याचे फळ प्राप्त होते, अन्यथा नाही। कर्म करताना जर चूक झाली किंवा अर्धवट राहिले तर त्याचे परिणाम भोगावे लागतात। पण केलेले कर्म हे भगवंताला अर्पण केले तर मात्र परिणाम स्वरूप जे फळ प्राप्त होते ते मोक्ष मार्गाला नेणारे असते। हाच निष्काम कर्मयोग आहे आणि हेच त्या कर्मातील योगसु कौशलम आहे। कृष्णार्पण बुद्धीने कर्म करणे हेच त्या कामातील कौशल्य आहे। आता कौशल्य बुद्धीने कर्म केले तरच माणूस कर्मबंधनातून सुटू शकतो। मग कर्मण्येवाधिकारस्ते याचा अर्थ काय? फळाची आशा न धरता तू कर्म कर, नोकरी कर पण पगार मागू नको असा त्याचा अर्थ नाही। तर तू तुझं काम प्रामाणिकपणे कर, त्याचे फळ तुला मिळेलच। ईशावास्योपनिषदात पण सांगितलं आहे, तेन त्यक्तेन भुंजितः, म्हणजे देवाने जेवढे दिले त्याचा समाधानाने स्वीकार कर। आपल्याला जास्त पाहिजे म्हणून गैरमार्गाचा वापर करू नकोस। दुसऱ्याच्या वाटणीचं पण मलाच मिळावं असा प्रयत्न करू नको आणि ते मिळवण्यासाठी वाईट मार्गाचाही अवलंब करू नको। तू जर परमात्म्याकडे काही मागितलेस तर तेवढेच तुला मिळेल आणि काही मागितलेच नाहीस तर परमात्मा तुला पात्रतेपेक्षाही जास्त देईल आणि तेव्हाचा तुझा आनंद आणि समाधान जास्त असेल। फळाकडे लक्ष ठेवून कर्म केले तर कामात लक्ष लागत नाही, परिणाम स्वरूप काम चांगले होत नाही। म्हणून जर कर्माचा लेप नको आणि चुकांचे परिणाम भोगणे नको असेल तर कामावर लक्ष केंद्रित कर, चुका होणार नाहीत आणि त्याचे पूर्ण फळ प्राप्त होईल। शिवाय त्याच्या बंधनात अडकणार नाहीस। कर्मबंधनात अडकणे म्हणजे काय? तर मनात इच्छा धरून काम केले की त्याचे पुण्य किंवा पाप प्राप्त होते। ते पाप आणि पुण्य भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो। माणूस पुन्हा कर्म करतो, पुन्हा पाप पुण्य, पुन्हा जन्म, हे चक्र चालूच राहते। म्हणून या पाप पुण्य आणि जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्याचा एकच मार्ग म्हणजे भगवत अर्पण बुद्धीने कर्म कर, हेच कर्मण्येवाधिकारस्ते। प्रत्येक कर्म देवकार्य म्हणून करावे, अशा कर्माने देव संतुष्ट होतात। पुढे ज्ञानप्राप्ती होते आणि परमात्मा प्राप्ती होते। कर्माचा उद्देश फक्त ज्ञानप्राप्तीच असावा। कर्मयोग महत्त्वाचा आहेच, कारण त्याने अंतःकरण शुद्धी होते, त्याला जाणून घेण्याची इच्छा मनात निर्माण होते आणि त्यापासून जी फलप्राप्ती होते ते मात्र परिपूर्ण फळ असते। कर्म, अंतःकरण शुद्धी, प्रेमभावना, भगवंताविषयीची भक्ती आणि ज्ञानप्राप्ती अशा या पायऱ्या आहेत। मी कर्मच करणार नाही अशी अवस्था माणसाला कधीच प्राप्त होत नाही। जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत कळत न कळत कर्म करीतच असतो। म्हणून प्रत्येक कर्म करताना फलाशेचा विचार न करता ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करावे, हेच कर्मसु कौशलम आहे। अशा प्रकारे चित्ताची जी समता, समतोलपणा तीच योगस्थिती आहे। हे अर्जुना, आता तुझी बुद्धी मोहात अडकली आहे म्हणून तू कर्तव्य कर्म विसरलास। तुझी विचलित झालेली बुद्धी जेव्हा स्थिर होईल तेव्हाच तू योग्य विचार करू शकशील। म्हणून आयुष्यात एखादा निर्णय घेताना मनात संभ्रम निर्माण झाला, चित्त विचलित झाले तर त्यावेळी कोणताही निर्णय घेऊ नये। काही काळ जाऊ द्यावा, चित्त स्थिर करावे
आणि मगच विचारांती निर्णय घ्यावा. अर्जुनाने पुढे प्रश्न विचारला की अशी स्थिर बुद्धी प्राप्त झालेला पुरुष कसा ओळखावा, त्याची लक्षणे कोणती? यावर भगवंत सांगतात, त्याला कोणतीही इच्छा नसते, सर्व कामनांचा त्याने त्याग केलेला असतो आणि तो फक्त परमात्म्याविषयीच विचार करत असतो. हात जरी काम करण्यात गुंतले तरी मन मात्र भगवंताचाच विचार करत असते. देह अस्थिर असला तरी याचे मन मात्र स्थिर असते आणि यालाच स्थितप्रज्ञ म्हणतात. या स्थितप्रज्ञाचे लक्षण पुढे सांगितले आहे. दुःखेषु अनुद्विकमनः सुखेषु विगतस्पृहा अशी त्याची स्थिती असते. सुख येवो अथवा दुःख तो परमात्म्याची इच्छा म्हणून स्वीकारतो. राग आसक्ती यापासून दूर असतो. येईल त्या परिस्थितीत समाधानाने परमात्म्याचे चिंतन करतो. सुखाने हुरळून जात नाही किंवा दुःखाने खचून जात नाही. असा पुरुष शांत वृत्तीचा असतो, विरक्त असतो. त्याची इंद्रिये त्याच्या आज्ञेत असतात. पुढे अर्जुन प्रश्न विचारतो, हे वैराग्य कसे प्राप्त होते, त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतात? तेव्हा भगवंत सांगतात, माणसाला संसार करण्याची इच्छा तिथपर्यंतच असते जोपर्यंत त्याला भगवंताचे दर्शन होत नाही आणि कामक्रोधादी विकार सोडल्याशिवाय भगवंताचे दर्शन होत नाही. हे कामक्रोधादी विकार आपल्याबरोबर जन्मापासूनच असतात, म्हणून ते सहजी सुटत नाही. आपण जेवढे त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करू तेवढे ते आपल्याला आकर्षित करतात. मग त्यातून मोठमोठे योगी सुद्धा सुटले नाहीत. विद्वान व्यक्तीला सुद्धा इंद्रियांचे आकर्षण असतेच. मी विकार सोडले असे म्हणून ते सुटत नाहीत. यासाठी दुसरा एक मार्ग आहे, तो म्हणजे परमात्म्याचे चिंतन. आपण जेव्हा सतत त्या परमात्म्याचे चिंतन करू तेव्हा आपल्याही नकळत ते विकार आपल्यापासून दूर जातात. त्यासाठी वेगळ्या प्रयत्नांची गरज नसते. इंद्रिय निग्रह ही एका दिवसात साध्य होणारी गोष्ट नाही. ते हळूहळू केले पाहिजे. यासाठीची पहिली पायरी म्हणजे आपल्या मागण्या कमी झाल्या पाहिजेत. मला अमुक एक गोष्ट अशीच पाहिजे अशी वृत्ती असेल तर मागण्या वाढत जातात. इंद्रियांना त्याची सवय होते आणि आपली इंद्रिये आपल्या स्वाधीन राहत नाहीत. या मागण्या जशा कमी होत जातील तसतसे इंद्रिये आपल्या स्वाधीन होण्याला सुरुवात होते. पण प्रश्न असा आहे की ही गोष्ट साध्य कशी होईल? यासाठी भगवंत पुढे सांगतात, नुसत्या बाह्य गोष्टींचा त्याग करून उपयोगी नाही, तर ती गोष्ट मनातून गेली पाहिजे. मनात थोडी जरी विषय वासना राहिली तरी तो विषयासक्तच म्हटला जातो. यासाठी ज्यामुळे आपले मन विकृत होईल अशा गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. त्यांच्या संगतीत राहू नये, कारण विषयांची सूक्ष्म वासना जरी मनात राहिली तरी ज्ञानप्राप्ती ती होऊ देत नाही. अंतःकरणात नुसती विषयांची आठवण झाली तरीही विरक्त सुद्धा विषयात गुंतू शकतो. मग आपल्यासारख्या सामान्य माणसांची काय कथा? भगवंत सांगतात, ध्यायतो विषयान पुंसां संगस्तेषुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः बुद्धिनाशात प्रणश्यति. संगामुळे विषयांची अभिलाषा निर्माण होते. ज्या ठिकाणी काम उत्पन्न होतो त्या ठिकाणी क्रोध अगोदरच येऊन बसलेला असतो. जिथे क्रोध आला तिथे अविचार येतो. रागामुळे आपण काय करत आहोत त्याचे भान राहत नाही. तो सारासार विवेक हरवून बसतो आणि शेवटी स्वतःचा नाश करून घेतो. म्हणजे माणूस स्वतःच्या नाशाला स्वतःच कारण ठरतो. म्हणून आपल्या नाशाचे मूळ मोह हेच आहे. म्हणून आधीच सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या गरजा कमी करून घेतल्या पाहिजेत. विषयांचे चिंतन चुकून जरी घडले तरी एवढा अनर्थ घडतो. जेव्हा राग आणि द्वेष हे दोन विकार आपल्या मनातून निघून जातात तेव्हाच विषयांच्या प्रती असलेली आपली लालसा कमी होते. हळूहळू आपली इंद्रिये आपल्या अधीन होऊ लागतात. मन देवाकडे लागते आणि हळूहळू तिथे स्थिर होऊ लागते. आपले ज्ञान वाढते, मन प्रसन्न होते आणि दुःख निघून जाते. एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली नाही की दुःख होते.
आणि पुढे क्रमाने माणूस मनाच्या निरनिराळ्या अवस्थातून जातो. म्हणून प्रथम मनाला हे समजावून दिले पाहिजे की प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे घडणार नाही, तर दुसऱ्याला आनंद वाटेल अशा गोष्टीतही मला आनंद वाटला पाहिजे. समोरच्याला आवडलेली गोष्ट आपल्या मनाने बिना तक्रार स्वीकारली पाहिजे, तरच आपले मन स्थिर राहते आणि अनर्थ टळतो. हे फार मोठे मानसशास्त्रीय विश्लेषण भगवंतांनी अर्जुनाचे निमित्त करून आपल्यासाठी सांगितले आहे. पण आपण जोपर्यंत हा संवाद फक्त भगवंत आणि अर्जुन यांच्यातील आहे आणि त्यांनी अर्जुनालाच उपदेश केला आहे या विचारातून बाहेर येत नाही, तोपर्यंत आपल्यासाठीही हे तत्व किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येणार नाही आणि गीतेचे मर्म कळणार नाही. अर्जुन त्या प्रसंगी युद्धभूमीवर उभा होता, पण आपल्यासाठी तर रात्रंदिना युद्धाचा प्रसंग असतो. मानसिक द्वंद्व तर चालूच असते. शिवाय बाह्य परिस्थिती अनुकूल नसेल तर त्याच्याशी पण 2 हात करावे लागतात. यासाठी जीवनात शांतता हवी असेल तर कुठल्याही मोहात जास्त न अडकणे हाच मार्ग आहे. आज नव्या पिढीला हे समजावून देण्याची गरज आहे. मोबाईल मिळाला नाही, बाहेर जाऊ दिले नाही, एवढ्या क्षुल्लक गोष्टीवरून त्यांचा राग अनावर होतो. मग पुढे सगळे भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे घडत जाते. जेव्हा आपली इंद्रिये आपल्या ताब्यात येतात तेव्हाच आपले ज्ञान वाढू लागते. ज्ञान म्हणजे काय, तर माणूस विद्वान असेल पण तो ज्ञानी असेलच असे नाही. विद्वान असणे आणि ज्ञानी असणे यात फार मोठा भेद आहे. एखादा विचार माहीत असला म्हणजे माणूस विद्वान होतो, पण जोपर्यंत तो विचार स्वतःच्या आचरणात आणत नाही तोपर्यंत तो ज्ञानी होत नाही. जसे राग सर्व दुःखाचे कारण आहे हे माहीत आहे तो विद्वान, पण जो हा विचार जाणून रागाला आवर घालतो तो ज्ञानी. म्हणून भगवंत विद्वान हो असे सांगत नाहीत, तर ज्ञानी हो असे सांगतात. असा ज्ञानी माणूस कसा ओळखावा याचे स्पष्टीकरण आता भगवंत करतात. या निशा सर्व भूतानां तस्याम जागर्ति संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. भगवंत सांगतात असा स्थिर बुद्धीचा ज्ञानी माणूस ज्या आत्मस्वरूपाविषयी जाणून घेण्याच्या संदर्भात सर्व प्राणी मात्र झोपलेले असतात तिथे हा जागृत असतो, आणि विषयांच्या बाबतीत मात्र सर्व प्राणी मात्र जागृत असतात तिथे हा झोपलेला असतो. जे लोक इंद्रिय तृप्तीसाठी भौतिक कार्य करण्यात मग्न असतात अशा वेळी हा संयमी अशा कार्यापासून लांब राहतो, आणि जिथे शास्त्रमंथन चालू असते त्या ठिकाणी तो अत्यंत जागृत असतो. समुद्राला अनेक नद्या येऊन मिळतात पण त्याला पूर आला असे कधी ऐकिवात नाही. समुद्र आपली मर्यादा कधीच ओलांडत नाही, म्हणून त्याला अक्षोभ्य असे म्हणतात. किंवा त्याला एकही नदी येऊन मिळाली नाही तरी काही फरक पडत नाही, त्याची पाण्याची पातळी तेवढीच राहते. अनुकूल परिस्थिती असो किंवा प्रतिकूल परिस्थिती असो, जो सागराप्रमाणे अविचल राहतो तोच खरी शांती अनुभवू शकतो, आणि अशा शांतीची स्थिती तीच ब्राह्मी स्थिती होय. जी व्यक्ती फक्त देवप्राप्तीची इच्छा करते ती आपले कर्तव्य कर्म निस्पृहपणे करत असते. फळ काय मिळेल याविषयी विचार करीत नाही. अहंकार सोडला तरच मनाची शांती प्राप्त होऊ शकते. अपरोक्ष ज्ञानीच अशा स्थितीला पाहतो. तो संसारात रमत नाही तर भगवत चिंतनात रमतो. भगवत प्राप्तीचे साधन म्हणून तो संसाराकडे पाहतो. एकंदरीत या अध्यायात असा उपदेश केला आहे की माणूस संसारी असो की विरक्त, कर्तव्य कर्म अनिवार्यच आहे. कर्तव्य कर्माने अंतःकरण शुद्धी होते आणि त्यानंतरच आपण भगवंताविषयीचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्राप्त होतो. कारण कर्ममार्गाशिवाय इंद्रिय शुद्धी नाही, इंद्रिय शुद्धीशिवाय ज्ञानप्राप्ती नाही, ज्ञानप्राप्तीनंतरच शाश्वत सुख प्राप्त होते. संसारिकाने आपल्या वाट्याला आलेले कर्म कर्तव्य म्हणून करीत राहायचे. सहवासात आलेल्या लोकांशी प्रेमाने वागताना अपेक्षा रहित राहायचे. सुख येवो किंवा दुःख विवेकबुद्धी जागृत ठेवायची. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचे. सुखाने हुरळून जमिनीवरील पाय सुटू द्यायचे नाहीत आणि दुःखाने खचून अयोग्य निर्णय घ्यायचे नाहीत. यालाच संसारात राहूनही विरक्त राहणे असे म्हणतात. तरच शांतीचा अनुभव येईल आणि मन भगवत चिंतनात रमेल आणि हळूहळू आपला प्रवास
मोक्ष मार्गाच्या दिशेने चालू होईल.